नमस्कार मंडळी. वाराच्या मंद झुळकेनं जसं पान सळसळावं, गालावरचं हसू तसं विनोदानं खळखळावं. तुमच्या गालावर हास्य फुलवण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, निवडणुकीचं तिकीट मागायला आलाय एक युवा नेता. बघूया त्याला ते तिकीट मिळतंय का. व्यवस्थित ठरलं सगळं. हो. हा, आज असं मस्त रेटून द्या बिलकुल बिंदा. म्हणजे ना त्यांना डायरेक्ट इलेक्शनचं तिकीटच हातात काढून देऊन टाकायला पाहिजे. मिळालं. मी काय म्हणते, ते प्रकाश शेट्टी नाही आले का? प्रकाश शेट्टी कोण? अहो ते नाही का श्याम राजपूत साहेब आहेत, त्यांच्या ओळखीचेच ना ते प्रकाश शेट्टी. अरे त्या पक्ष श्रेष्ठी राहत. प्रकाश शेट्टीनी दे पक्ष श्रेष्ठी. सॉरी ते काय माझ्या तोंडात बसले ना, तर माझ्या तोंडात प्रकाश शेट्टीच येऊन जात. तू तोंडच नको उघडून. आपण नाही. पण तुला माहिती काय बोलायचं दादा, टेन्शन घेऊ नका. तुम्ही केलेली सगळी कामं पाठ केलीत मी. साहेब आले की धारदार दादा सगळी बोलतो. फुल इम्प्रेशन टाकतो ते साहेब. फोटो काढला. बसा सर. बसतो बस बस बस. साहेब बोलले होते बा. हा सर. की तुम्ही भेटायला येणार आहे. हा सर, आता तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या नेत्यांना आम्हाला टाइम दिला बा. आमचं तर भाग्यच असं फळफळून निघालं बा. अरे नाही दादा, मला टाइम नाही देणार. दादा तुम्ही तर मला इसरूनच गेल्या बा. तुम्ही सगळे इकडं आल्या. अरे तुला मुद्दा विसरला होता मी. अरे हा खबराला इले बाहेर काढ. थांबा. राहू द्या, आता आलाय तर. अरे नाही, आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे ना, राहू द्या. काही कामाचा नाही तो. कसं आहे, कार्यकर्ता आहे ना, पक्षाची ताकद असतो. खरं. आपला सन्मान वाढतो कोणामुळे? कार्यकर्त्यांमुळे. बरोबर. थांबू द्या साहेब. मी आहे ना दादाचा उजवा हात बी आहो आणि डावा हात बी आहो. दोन्ही हात कसं काय बुवा? खाल्ल्यानंतर पाणी मीच टाकतो आणि धुवाच्या वेळेस बी पाणी मीच टाकतो. स्पेशल कार्यकर्ता आहे बुवा. घरी पाठवलं राहू दे साहेब. बाकी हेमंत दादा. हा दादा सर, काय म्हणणं आहे मग? म्हणणं म्हणजे आता तुम्हाला सर्वश्रुत आहेच बुवा. ते बोला ना, बोला. इलेक्शनचं तिकीट मला पाहिजे होतं बुवा. असं मिनी म्हणत आहे. अरे बापरे, मिनी असं अख्खं गाव म्हणतंय. म्हणजे अख्ख्या गावाची अशी इच्छा आहे बुवा की आता लोकाश्रय गायरा झाला बुवा, आता राजाश्रय पाहिजे. म्हणजे सर मी ना मग अख्खं आयुष्य वेचलंय ह्या सगळ्या समाजकार्यासाठी. खरंय. आपल्या पक्षासाठी मी काय नाही केलं मग. म्हणजे अगदी बालपणापासूनच मी पक्षासाठी काम करतोय सर. नाही खरंय. आता लोकांची एवढी इच्छा आहे म्हटल्यानंतर लोकांची आम्ही अनादर कसा करणार बा? जनमत आहे सर. आणि पक्ष श्रेष्ठींनी सांगितलंय की तुमची मुलाखत घ्यावी बा. बोला तुमच्याबद्दल. मग आता मी माझ्या तोंडानं माझी स्तुती करून म्हणजे नाही दिसत ते. पण तुम्हाला एक सांगतो मी, माई नेहमी मला सांगायची का तू जेव्हा पोटात होता ना म्हणे, तेव्हा मला तुझ्या पक्षाच्या नेत्यांचे भाषण ऐकायचे डोळे लागले होते. बोल. अरे बापरे, काय सांगतो दादा? मग मी सांगतो काय, ते गर्भसंस्कारच असे झाले माझ्यावर की अरे बाप, मी ना लहानपणापासूनच पक्षाच्या कामाला स्वतःला गुंतून क्या बात आहे. तुम्हाला सांगतो साहेब, आमच्या दादाला लय भारी माणूस आहे. तळागाळाला जाऊन काम केलेला माणूस आहे. म्हणजे मी कॉलेजला असताना फी वाढ झाली होती, त्या फी वाढीच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं होतं. त्याला लय मोठा सपोर्ट दिला दादानी. आणि ते आंदोलन मी सक्सेसफुल केलं म्हणून दादानी हे बघा सोन्याची अंगठी बनवून दिली, हिरेवाली. लय मोठ्या मनाचा माणूस आहे. अरे हे अंगठी ना तुले त्याच्यासाठी नाही दिला. त्यासाठी दिले. अरे दादाचं 12वीचं खोटं सर्टिफिकेट बनवायचं होतं ना, त्याच्यासाठी तुले दिला. साहेब दादाचं ना खोटं डिग्री आहे, मी नसतं बनवलेली आहे. काही सांगतो साहेब. ठीक आहे ना, काय हरकत आहे त्याच्यात. मला काय झालं, मला फक्त अंगठीच्या उगम स्थान कळलं हे कुठून आलं. राजकारणात आहे ना, म्हणजे शिक्षण पाहिजेत अशी काही गरज नसते ना. नाही पण तुम्ही सांगितलं बी असतं की मी एवढा शिकलेला आहे तर चाललं असतं ना. सर्टिफिकेट काय यासाठी? सर्टिफिकेट दूध काढायला पाहिजे.
डेअरी डेअरीचं इलेक्शन होतं ना म्हणून पाहिजे होतं. अच्छा 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 म्हणजे तूप काढायचं होतं म्हणून तुम्हाला सर्टिफिकेटची गुंडाळी पाहिजे होती बा. नाही नाही हरकत नाही. पण तुम्हाला सांगू का बा की राजकारणात या शैक्षणिक पदव्या मॅटर नाही करत. लोक आपल्याला काय पदवी देतात ते महत्वाचे. बरोबर आहे. आणि फी वाढीच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलं मला गैर आवडलं बा. ते माझ्यासाठी महत्व. फी वाढीचं ना ते केलं होतं ना तर एका बाई. अरे गोष्टी बस रे तू तोंड बंद कर. मी बोलतो दादा तुम्ही थांब बस ना प्लीज. अरे तू काय पाहते तोंड. साहेबांले मिठाईचा बॉक्स दे ना तो. साहेब हे आमचे होम मिनिस्टर. अरे नमस्कार नमस्कार ताई. नमस्कार ताई. नमस्कार साहेबांचा नमस्कार. अरे नाही अरे काही गरज नाही काही गरज नाही. हे आमचे होम मिनिस्टर आहे. अरे वा. हे सर स्वतःचा बचत गट चालवता सर. असं का? आणि ही मिठाई बचत गटाचीच आहे बरं का. अरे वा वा. त्यांना काम उपलब्ध करून दिलं. वा वा रोजगार देतो. रोजगार देतो आम्ही. खूप खूप चांगला उपक्रम. एखादं पीस तर घ्या सर. नाही मला डायबिटीज आहे गोड चालत नाही मला. अरे बाप एवढ्या गोड माणसाला बी डायबिटीस म्हणजे. बसा ना तुम्ही, बसा. साहेब नाही, बसा. हे आमच्या घरच्या ना वहिनी साहेब असं. आहे आणि फार्म हाऊस वर ना ताई साहेब आहेत. अशा दोघी बी आहेत ना दादावर लय प्रेम करतात. नाही वहिनी साहेब. एकच मिनिट. त्याचं ऐकू नको तू. काय बोलला कुणल्या? तो बिंडोक आहे तुला माहिती ना कुणल्या काय बोलीन तर. नाही एकच मिनिट. कुणल्या काय बोललास तू? ते एक नाही राहत तिथं वहिनी साहेब लय राहतात तिथं. फार्म हाऊस वर एक तर बसूनच राहते ठियाच मांडून आहे. हो अन मंद येत राहतात बाया. तू गुच्चू बसला इकडे दांगडो नको घालू. साहेब आहेत ना. साहेब गेले खड्ड्यात. तू तर काय चाललंय? मी फक्त तुम्हाला वहिनी साहेब म्हणतो बाकी सगळ्यांना बाई साहेब म्हणतो. नाही तू त्या कुठल्या कुठे ऐकते तू. ऐका तुम्ही टेन्शन नका घेऊ. काय राजकारणात असे बिनबुडाचे आरोप होत राहतात. काय जेवढा आरोप मोठा ना तेवढा नेता मोठा असतो. ऐकलं का. बिन आरोपाच्या नेत्याला काहीच किंमत नसते ना. महत्वाचं काय आहे की ज्या झाडाला फळ येतं ना दगड त्याला मारतात लोक. टेन्शन नका घेऊ तुम्ही. आमच्या दादाच्या झाडाला तर लय फळ आहे. पण दगड मारणारा कोणीच नाही. तू गुच्चू बसला थोडीशी. पर तू घरी जाऊन काय मॅटर सलटावतो माझ्या इकडे मी तिकीट मागेल. तू थोडं हे पाय तो रमेश सुरेश तो नाम्या हे सगळे ना दादाचे पोरं आहे. नाही वा माय. अरे आपण कुणी बसले साहेब आहे ना समोर. हे नवीनच सर त्याचा चुकीचा अर्थ घेतलाय ते. म्हणजे आता आपण कसं बा हे कार्यकर्ते असं नाही म्हणत ना. आपण म्हणतो हे माय पोर आहे. असं हे माय पोर आहे. हे कार्यकर्ते बा माय असा विषय. आता हा पण आहे हा माय पोरे आहे असं मी म्हटलं ना. असं मी म्हटलं बा माय पोऱ्या थोडी झाला तो. अच्छा म्हणजे त्याने शब्दशः अर्थ घेतला बा. इतका तो विंडोक आहे. काय करता तुम्ही इकडे या. असे इकडे या तुम्ही. असे या बा. सर नका पस्तावशान सर नका. खूपच भारी आहे बा. तुम्ही गैर आवडलं तुम्हाला बरं का. तुमच्यासाठी ना साहेब मी ना हार आणलो. अरे 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 नाही ठीक आहे थँक्यू. वा 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 धन्यवाद बरं का. धन्यवाद दादा. हे फुलं कोटचे होत माहिती आहे काय. अबे झाडाचे असते ना कुठले येतात आणखीन फुलं. नाही ना आपण त्या बबल्याला मारलो होतो की नाही आणि मग जमिनीमध्ये गाडलो होतो त्याच्यावर रोपट लावलो होतो तेच तर झाड एवढं मोठं झालं ना. आणि त्याचा हार होय ना. हा तुम्ही नसतं म्हणल्या होत्या की हातल्या माझोड आहे. हे पा फुलं किती मोठी आले. इकडे या तुम्ही. समोर या इथे. आता जर तुमची अशी अपेक्षा असेल की तुम्हाला तिकीट मिळेल तर ती तुमची चूक आहे. नाही सर तो बोलतो सर. मी आता पक्षश्रेष्ठींना फोन करणार आहे. मी पोलीस स्टेशनला फोन करेन. सर आपला हा जो पक्ष आहे ना हा इथिकल पॉलिटिक्स करणारा पक्ष आहे. बरोबर आहे सर. नाही आपला उद्देश काय असला पाहिजे की लोकांना हसवणं
हसता हसता लोकांनी मेलो मेलो असं म्हटलं पाहिजे, तसं आपण त्यांना पूर्ण उरलं पाहिजे, असं पूर्ण उरलं नाही पाहिजे. नाही म्हटलं का तुम्हाला? मी तेच म्हणतोय साहेब. तुम्ही शांतपटा आणि इथून निघा तुम्ही. नाही सर, तुम्हाला दिल्लीपर्यंत कधी जाता येणार नाही. डायरेक्ट तुमची रवानगी पोलीस स्टेशनला होऊन जाईल. मी सांगतो ते ऐका. झालं आता. हॅलो साहेब, मी ना पोलीस स्टेशनले फोन लावलो, त्यांना काय सांगू? बघा आता, बघा काय करायचे ते बघा. त्यांच्या फोन ठेव, खिशात ठेव. चल मी सांगतो काय सांगायचं. चला दादा चल दादा चल चल चल. ऐका दादा, अहो ऐका. परफॉर्मन्स बघा. यावर आपले दर्दी हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसाद दा, गहिरा दांगडो परफॉर्मन्स होता बुवा. मजा आली मजा आली. मला असं वाटतं कायम की कार्यकर्त्यांना जपतो तो नेता आणि निर्मात्यांना जपतो तो अभिनेता. श्याम्या, आज तू एका दगडात दोन्ही मारलेस पक्षी. म्हणजे कार्यकर्त्यांनाही जपलंस आणि तुझ्या काही स्टेटमेंटनी तू निर्मात्यांनाही जपलंस. फार मजा आली. ऋषिकांत राऊतसाठी स्पेशल टाळ्या व्हायला पाहिजे. वनिता फॅन्टॅस्टिक. हेमंत कुणाल बने उत्तम. मजा आली, खूब मजा आली. अनूप जी, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मेंस? मुझे लगता है कि इस पूरे एक्ट में जो इतना ड्रामा क्रिएट हो रहा था कि मतलब जो आदमी टिकट लेने आया है और असल में वो क्या है, और अंत में जो पार्टी के नेता टिकट देने वाले हैं, मुझे लगा था शायद बोलेंगे कि यू आर द राइट कैंडिडेट, उनको इमीडिएटली टिकट देते हैं. बट हैप्पी टू नो कि उन्होंने रिजेक्ट कर दिया उसे. तो इस तरीके से कई बार इस तरह की बातें जो हैं वो कॉमेडी के थ्रू कही जाती हैं तो बहुत इफेक्टिवली सामने आती हैं. ऑल द बेस्ट. बहुत अच्छा था. थैंक यू जी. थैंक यू टीम. मंडळी, आता तुमच्या समोर येणार आहे बाबू आणि त्याची फॅमिली. आणि आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेला खास पाहुणा युट्यूब स्टार भुवन बम. थांबा यार, थांबा. अरे थांबा ना, काय करताय बाबू? अरे का प्रसाद सई, मला ओळखलं असेलच. इकडे आड तिकडे विहीर, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. ह्या म्हणी ज्याच्यासाठी बनवल्या तो मी. 7 दिवस झाली भांडणं चालली आहेत. काय करायचं माणसाने, कशी कामं करायची, काय करायचं बाहेर जाऊन. एक आयडिया सुचली आहे. दोघींना सांगितलं, तुमच्या भांडणांमुळे माझ्या छातीवर प्रेशर येऊन छातीत दुखायला लागलंय. आणि माझा ना एक मित्र आहे, इंटरनॅशनल वेबस्टार आहे, भुवन बाम. जगातली लोक ओळखतात, ह्या दोघी नाही ओळखत. ह्यांचं जगच वेगळं आहे ना. तर त्याला म्हटलं, बाबा खोटे खोटे रिपोर्ट्स, खोटा खोटा डॉक्टर बनून ये आणि दोघींचं ब्रेन वॉश कर. किमान माझ्या तब्येतीपोटी तरी त्या दोघींचे वाद थांबतील. बाबू, हिला सांग बाबू, काही मला किचन मध्ये कामच करू देत नाही बाबू. मला काही किचन मधलं कळत नाही बाबू. काहीच कळत कशी बोलते बाबू. बोलू तर द्या मला. काही कळत नाही. काय झालं तुम्हाला? नका करू यार, तुमच्या भांडणाचा त्रास होतोय. मग छातीत दुखायला लागलं, तुम्हाला कळतंय का? सॉरी बाबू. हे आधी बंद कर बाबू. बाबू, हे या जिभातलं तुमच्या तोंडातल्या तोंडात दाबून ठेवा. पॅरोलवर पण त्यांना सोडू नका. असं बोलताय? अरे मग छातीत दुखतंय, माझ्या रिपोर्ट्स काढलेत, डॉक्टर येणार आहेत सांगायला. डॉक्टर मरतायत, कुठं राहिलेत अजून काय कळत नाही. मी यांच्या डॉक्टर आहे आणि मी यांची रिपोर्ट घेऊन आलोय. अरे डॉक्टर, या 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 भावा. डॉक्टर अशा मिठ्या मारत नाही, एवढा नको जवळ असता. डॉक्टर वेळेवर आलात. हो, सगळं तयार आहे. जे आपण ठरवलंय आज विषय मिटवून टाक. ठीक आहे, कम्प्लीट. या 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 डॉक्टर, या बसा ना डॉक्टर. या या डॉक्टर. नमस्ते डॉक्टर. डॉक्टर आले. एक मिनिट. मी यांना याआधी कधीच पाहिलं नाहीये. हे कुठले डॉक्टर आहेत? मी यांच्या ठेवलेला डॉक्टर.
तू डॉक्टर ठेवल्याने हे बाबू एवढा त्रास होतो तुला बाबू तू डॉक्टर ठेवल्याने काय बोलताय ते मी हे नाही ते त्यांचं नाव आहे ते डॉक्टर ठेवलेला हा त्याचं नाव आहे डॉक्टर ठेवलेला म्हणजे ठेकाजीराम व्यंकटरमण लेला ठेवलेला. नमस्ते डॉक्टर ठेवलेला. मी डॉक्टर ठेवलेला हा आणि माझी जी डिग्री आहे ती आहे MM ढिंडोरा बघा. हे असं आहे गेस्टनं एंट्री दिली कॅरेक्टर बाजूला राहतं प्रमोशन येतं. डॉक्टर मान्य आहे तुम्ही आला तर सगळं मान्य आहे डॉक्टर डॉक्टर काय होतं तुला? अरे मलाच विचारशील तुम्ही सांगा ना डॉक्टर तुम्ही डॉक्टर आहात ना. माझे रिपोर्ट्स वगैरे मी आय हॅव गॉन थ्रू युअर रिपोर्ट्स आणि मला वाटतंय काय वाटतंय काय झालं अरे बापरे मी काय रडताय हो ह्याला हजबेंडो सास सुनेंडो डोक्याला त्रासांडो झालाय. अरे अरे डॉक्टर मस्त आजार काढलास हा कुठला केनिया मधला आजार आहे बरं हे जे काही बोललात ते लक्षात ठेवा पुढे 10 वेळा बोलावं लागणार आहे. हा हजबंड हा आजार झालाय मला डॉक्टर. आय हॅव गॉन थ्रू युअर रिपोर्ट कम्प्लिटली. ह्याला काही प्रकारचं प्रेशर आहे ब्रेन मध्ये काही प्रेशर आहे. हा ब्रेनचं प्रेशर आहे. बाबूला कसलं प्रेशर बाबू तू कुठलं प्रेशर घेतो बाबू हा हे नमे तुला माहितीये का कसलं प्रेशर घेतो माझा बाबू. नाही आई ह्यांनी मला पण कधी सांगितलं नाही. तुम्हाला कसलं प्रेशर आलंय हो तुमच्या आजूबाजूला कोणी भांडतं का हे बाबू सांगा ना. काय निर्लज्ज बायका आहेत घरातल्या माझ्या हे कसं सांगू आता. एक सेकंड तो जो ये लड़ाई है जो झगड़े हैं वो बाहर के नहीं है वो घर के अंदर के झगड़े हैं. आई घरातल्या भांडणांचं प्रेशर आहे. लेट मी हँडल दिस. या हा हा मेंदूचा एक्सरे. मेंदू नाही रे मेंदू नाही मेंदू मेंदू मेंदूचा एक्सरे. मेंदूचा मेंदू ब्रेन बोल ब्रेन. एक मिनिट मेंदूचा ब्रेन एक्सरे. एक मिनिट एक मिनिट ओहो हा मेंदूचा एक्सरे तुमच्या असं का दिसतोय. डॉक्टर मेंदूचा एक्सरे करून हाताचा एक्सरे घेऊन आलात. मेंदूला बोट फुटलेलं कसं मेंदू जन्माला माझ्या बाबूचा असा है मेंदू. नहीं ये थोड़ा अलग प्रकार की बीमारी है. इसमें क्या होता है इसमें जो दिमाग है इतना होता है वो धीरे धीरे श्रिंक होता रहता है. धीरे धीरे श्रिंक होते 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 यूं हो जाता है. जे बात हा माझा मेंदू हे डॉक्टर आता हे हा माझा मेंदू आहे. हे मेंदूचे बाबूची नस. ओके मेंदूच्या बाबूची नस. मेंदूच्या बाबूची नस आणि काढू दे जाऊ दे. मेंदूची आईची असं नका बोलू. मेंदूच्या आईची ही मराठीत शिवी होते. ओ सॉरी तो मेंदू की माँ की नस. शिवीच झाली मेंदूच्या आईची मेंदूची माकी आगे काय पण लावा शिवीच वाटते. मेंदूज मदर मेंदूज मदर फ्रेंड्स मदर हा ये मेंदूज मदर्स नस. हा ये मेंदू की बीवी की नस. काय मस्त हे मेंदू की बीवी की नस. हे दोन हे काय यांची हे बघ ना दिसतं ना याच्यात भांडणं झाली आहे त्यांची. आणि मग ह्यांचं काय दोघांचं हे याचा त्रास आहे. डोक्याचा त्रास आहे. आणि हे छोटे मोठे भांडण असं काय म्हणतात त्याला आर्ग्युमेंट्स. की अंघोळ का नाही केली आज. अरे बापरे. आणि काय डॉक्टर त्यांना पट्टे म्हणून वाचतोय आपण. तर हे छोटी मोठी बहस आणि हे सगळं मिळून तहस नहस. हे पूर्ण जे मेंदूचं डोकं आहे उसकी माँ बीवी हो चुकी है. काय बोलताय ते.
बरोबर। और भी त्रास है। मेरे सुनने में आया है कि इस घर के अंदर कोई एक शख्स है जो लगातार 2 बार ब ब ब बोलता है। डॉक्टर मध्ये मध्ये अनुप सोनी होतोय। तो एक शख्स है जो लगातार ब अक्षर 2 बार बोलता है, उसको माजी घर से बाहर निकाल दो। कान खींचो। लात घाला। दे रहा हूँ लात मार के निकालो उसको बाहर। नाही, पण लात मारायची काही गरजच नाही, तो शख्स असाच निघून जाईल। आई कोण आहे ग दोनदा बोलता आपल्या घरात कोण आहे? ह्याच बोलतात, ह्यांचं चालू असतो डॉक्टर सतत बाबू बाबू करत येतात मी एकटीच नाही काय बोलत, बाबू बाबू ही पण बोलते, बोबो 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 बोलते। बोबो बोबो काय अर्थ आहे बोबोचा? तोंडाला येते बोलताय? बोलत नाही। मी त्यांना लाडाने बेबी बेबी म्हणते। हा, मम्मी काय उद्धार करायला बाबू बोलते, पण माझ्या लाडाने माझ्या बाबूला बाबू बोलते, लाडाने। अरे चुप, पागल हो जाएगा यारो। बीमार है, क्या नाजुक स्थिति हो चुकी है इसकी। अरे बाबू, अरे काय बाबू मारू। भावा लय होते तुझं, ती माझी आई आहे, फुंकर मारला तरी उडशील। कळलं तुम्हाला? कळलं? त्या बाबूचा मला त्रास होता, डॉक्टरांनी आता सांगितलं मला आता बाबू बोलायचं नाही यापुढे। बरं, हा, मी तुला टाबू बोलेल बाबू। माझं गगुनी आहे टाबू, माझा टेबी, मी पण टेबी बोलणार। टेबी तुम्ही काळजी करू नका। टेबी मी तुला टाबू टेबी माझं आयुष्यभर अरे बाबू बेबीचा त्रास होता तर टाबू टेबी काय आणला? हे अजून डेंजर आहे, डॉक्टर सांगा हो यांना। बाबू मैं पागल हूँ? नहीं मैं पागल हूँ। नहीं बराबर है, ये सुबह से एक्सरे लेके घूम रहा हूँ, मैं पागल हूँ। पागल हूँ ना मैं? अरे तो नको, हा चुकीचा एक्सरे आहे, नको एवढा कॉन्फिडन्स दाखवूस, गप जाऊ दे, सगळं झालं ठीक आहे। डॉक्टर थँक्यू सो मच, तुम्ही हे जे सोल्यूशन सांगितलं थँक्यू सो मच। तुम्ही नहीं आता तू बग। हाँ, तुम कब से ढिंडोरा पीट रहे हो? कुछ हुआ? मैंने आके प्यार से ढिंडोरा पीटा, तब इनको समझ आया। चेहरे देखो इनके। बराबर। इसका मतलब क्या है? घर का कोई ढिंडोरा पीटे तो उससे कुछ मतलब नहीं होता, लेकिन अगर कोई बाहर वाला आदमी आके ढिंडोरा पीटे तो हो जाता है। एका वाक्यात 5 वेळा ढिंडोरा झाला। खूप प्रमोशन झालंय, जवळजवळ गोष्ट कळली लोकांना। नहीं बोलना पड़ता है, ढिंडोरा पीटना पड़ता है। थँक्यू सो मच। तुम्ही ही बॅग घ्या, रिपोर्ट। बाबू 8 एपिसोड है ढिंडोरा के, देख लेना। बाबू 8 है 8। बाबू त्यांचे पैसे दे। नाही तिथे पण फ्री टू वॉच आहे। बघा 300 मिलियन झाले आज। थांबा, थँक्यू सो मच। कळलं? डॉक्टरांनी काय सांगितलं कळलं? आता तुम्ही या क्षणापासून एकमेकींसोबत प्रेमाने वागायचं। हा टाबू, आम्ही एकमेकींशी प्रेमाने वागू टाबू। हो टेबी, आम्ही वागू, आम्ही अजिबात भांडणार नाही। नुसतं बोलायचं नाही, चला आत्तापासून वागायला सुरुवात करा। काय? एकमेकींना मिठी मारा, चला मिठी मारा एकमेकींना, चला लवकर। काय ब्लूटूथ मिठी मारताय? मिठी मारा ऍक्च्युअल, लवकर। आई मारते केवढ्या त्या मावतच नाहीत मिठी। तुझ्या बापाचं खाते का काय? बापाचं कशाला काढतात? बापाचं खाते? आई अरे आत्ता 2 मिनिटं पण नाही झाले, 2 मिनिटं पण नाही झाले, जरा थांबा। हॅलो, अरे असं काय परत? हॅलो, हॅलो डॉक्टर इथे काय झालं परत? तुम्ही कशाला आला? झालंय सॉले? अरे मी यांचा डॉक्टर आहे, मी यांची रिपोर्ट घेऊन आलो। अरे कुठून आणतोस एवढे रिपोर्ट्स? मगाशी ते कुठले ते ठेवलेला डॉक्टर येऊन गेले, तुम्ही कोण आहात? तो ठेवलेला माझा सीनियर, मी पाठवलेला। डॉक्टर तुम्ही का आलात? हे झालंय सगळं ओके आहे? हाँ, मेरी जूनियर से मेरी बात हुई, उन्होंने मुझे आपके पूरे केस के बारे में समझाया है। हाँ, काय म्हणतो, पण हे सगळं सॉल्व आहे। हाँ नहीं उसने मुझे यही बताया, वो बताने में उसे थोड़ी चूक हो गई कि जो आप में प्यार है वो है हो उतना काफी नहीं है।
नाही म्हणजे आपका प्यार इन तक पहुंचना चाहिए. अरे भाऊ माझा. हा बरोबर. आपका प्यार इन तक पहुंचना चाहिए. आम्ही करतो त्यांच्यावर प्रेम. नहीं, रिस्पेक्ट. रिस्पेक्ट. इसको रिस्पेक्ट चाहिए. रिस्पेक्ट का भूखा है. हा थँक्यू सो मच डॉक्टर. या आता परत येऊ नका. आता बस झालं. नहीं, थोड़ा बहुत डिंडोरा पीटना ही पड़ता है ना. ऐसे कैसे चलेगा? हाँ, उनको पता 350 मिलियन हो गए अभी. 8 एपिसोड टोटल फ्री. ओके थँक्यू सो मच. हाँ, बघा डिंडोरा. हाँ हाँ. त्याने काय सांगितलं? रिस्पेक्ट द्यायचा. हा. मी देते तुम्हाला रिस्पेक्ट. हा. मी तुमच्याशी खूप प्रेमाने वागणार. तुम्हाला काहीच त्रास होणार नाही. अहो अहो बाबूराव, मी तुमच्यासाठी काय बरे आणू? गुलाबजाम आणू की जिलेबी आणू? हे काय चाललं नवीन? रिस्पेक्ट देते तुम्हाला. अहो अहो टाबू शेठ, तुमच्यासाठी मी काय बनवू? शिरा की गुलाबजाम? आहा, काय बनवू? आहा. अहो अहो टाबू शेठ, सांगा सांगा टाबू शेठ. आहा. आई तू आधीच बालनाट्यातली वाटतेस. हा मान नको. खूप खोटं खोटं वाटतंय. तुम्हाला माहिती नाहीये का टाबूराव, आईंचं वागणं आधीपासूनच खोटं खोटं आहे. माझं तर एकटीच वागणं खोटं आहे. हिचं तर अख्खं खानदान खोटं आहे. ऐका ना माझं. यांना सांगा, जर माझं खानदान काढलं ना तर मग मी पण त्यांचं खानदान काढीन. हे नको. टाबूशेठ चेष्टा कोणी केली? सांगा सांगा टाबूशेठ, सांगा सांगा टाबूशेठ. किती चेष्टा कोणी केली? सांगा काय करताय तुम्ही? अहो, ते रिस्पेक्ट देतोय. तेवढं डॉक्टर सांगून गेलं तर तुम्हाला कळत नाही. पण आम्ही भांडलो नाही. अरे ह्याचं काय आहे? का आलात? मी तुमचे डॉक्टर, तुमची रिपोर्ट घेऊन आलाय. तू रिपोर्टचं झाड लावलंस का बाहेर? रिपोर्ट. आणि हे काय घातलंयस? त्यांना माहिती नाही पडलं पाहिजे. मल्टिपल कॅरेक्टर्स करतो मी. कैसे पहचानेंगे? म्हणजे तुला असं वाटतंय तू गेटअप करून आलास म्हणून तुला ओळखता येत नाहीये? किती कॅरेक्टर तू भुवन बाबे ओळखता येतंय? ते मगाशी ते 2 डॉक्टर येऊन गेले, तर तुम्ही कोण आहात? तो पहिले आलेला तो डॉक्टर ठेवलेला. मग त्याच्यानंतर जो आला तो डॉक्टर पाठवलेला. मी त्यांचा सगळ्यांचा सिनियर डॉक्टर सुटून गेला. गेला? सुटलेला. पहिलं पण चाललं असतं काय? मेरी उनसे बात हुई. उन्होंने मुझे बताया कि उन्होंने जितना ढिंडोरा पीटना था उसने पीट दिया. ढिंडोरा झाला. आता पुढे बोला. हाँ, तो बाकी का ढिंडोरा मैं पीटना चाहता हूँ. उसने बताया आप लोगों को एक दूसरे के साथ प्रेम से रहना है. हाँ. इसको रिस्पेक्ट देनी है. वो पता है. एक और चीज आता कोणती? जो आपको इसके लिए करनी है. काय तुम्ही सांगा फक्त. प्यार रिस्पेक्ट से ऊपर क्या कुछ चीजें, कुछ ख्वाहिशें ऐसी जो इनकी पूरी करनी है आपको. इनका दोस्त है भुवन बाम. वो इनको दिन के किसी भी वक्त, एनी टाइम ऑफ द डे, शराब पीने के लिए बुलाए, भेज देना. इसको दुआ से ज्यादा दवा दारू की जरूरत है. इसके लिए दुआ ही दारू है या दारू ही दुआ है. हे बाबू, ते म्हणतात तर तू जा त्यांच्या बरोबर. दवा दारू पिऊन ये जा. और अभी मैं आ रहा था मुझे भुवन मिला रास्ते में. बोला लेके आओ, है ना, दारू पियेंगे. हाँ बोला चले. अरे भावा, आई ते दवा दारूची. जाऊन या बाळा. जाऊन ये. थँक्यू सो मच. हे जे काही सुचलं ना तुला, कमाल आहे. मला लय आवडलं. भुवन भाऊजी. हो भाभीजी, काय म्हणतो? आत्ता कसं पकडलं? भुवन भाऊजी कोणी डॉक्टर बिक्टर नाहीये, सगळी नाटकं होती हो ना. हा, आई आपल्याशी खोटं वागत होते, खोटं बोलत होते. हे घे, हे घे आई. काय? आता तुमचा आम्ही दोघी कसा ढिंडोरा पिटतो ना ते बघाच तुम्ही. चांगली बाम लावायची वेळ येईल ना तेव्हा कळेल. म्हणजे आपल्या भांडणाचा बाबूला त्रास होत नाही. हे ह्यांनी सगळं रचलंय. म्हणजे आम्ही भांडू शकतो. त्याच्याशिवाय तुम्हाला झोपच येणार नाही. हा, तुझी आई पण फटकाळत तुझ्या बापासारखी. आता आईचं मध्ये काढायची काय? मगाशी काय बोलली? तुझा बाप
विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना. सई, किलर परफॉर्मन्स होता. भुवन सच अ गुड स्पॉट यार. इट वॉज अ डिलाइट टू वॉच यू. बहुत मजा आया. 4 चांद लावलेस तू. आणि तू मराठीत पण बोललास. मराठी येत नाही असं म्हणत म्हणत खूप मराठी बोललास आणि त्यांनी आमची मनं जिंकलीस तू. आणि व्हॉट अ ग्रेट स्पॉट यू आर. आय थिंक यू आर व्हेरी व्हेरी. इट वॉज अ डिलाइट टू वॉच यू. मजा आली. थँक्यू. आणि डिंडोरा बघणार आहे आम्ही. प्रसादा. सुपर फैंटास्टिक. जैसे छप्पर तोड़ परफॉर्मेंस होता ना, वैसे आज आपने दीवार तोड़ परफॉर्मेंस किया. जाते जाते खूप मजा आली. या तिघांबद्दल तर अख्ख्या महाराष्ट्रभर आम्ही डिंडोरा पिटलेलाच आहे की हे तिघं किती वर्सटाईल ॲक्टर्स आहेत. सो विशाखा फॅन्टॅस्टिक, नमा फॅन्टॅस्टिक, पशा इतकं गोड गिव्ह अँड टेक होतं भुवनबरोबर तुझं की खूप मजा आली बघताना. खूप मजा आली. जस्ट लाईक एखादं कमर्शियल नाटक बघतोय की काय असं वाटत होतं. अँड भुवन, इट वॉज अ ट्रीट टू वॉच यू. थँक्यू. फार मजा आली तुला बघताना. इट वॉज सो नॅचरल अँड सो इझी परफॉर्मन्स की त्यामुळे त्याची जास्त मजा आली. बिकॉज ही सिरीज खूप फेमस आहे या मंचावरती. आणि या सिरीजमध्ये जेव्हा एखादा नवीन पाहुणा येतो ना, आमचं लक्ष असतं की तो काय करतोय. पण आज आम्हाला बघताना असं वाटलं की नो, यू आर अ पार्ट ऑफ इट. तू त्याचाच भाग असल्यावर इतकं सहजपणे काम करतो. वा बाहेर जा. थँक्यू. क्या बात. आपण अनूप सरांना विचारूया की त्यांना हा ढिंडोरा किती आवडलाय. सर, मुझे लगता है कि ये जो सुबह पार्क्स में जो लाफ्टर क्लब्स होते हैं ना, वो बंद कर देने चाहिए और सिर्फ यही दिखाया जाना चाहिए. और यू नो, जितना आपका ब्लड प्यूरिफिकेशन है वो ये देखकर ही हो जाएगा. बहुत मजा आ गया, बहुत ज्यादा. एंड फैबुलस. फैबुलस. तुला आज इथे परफॉर्म करून कसं वाटतंय मित्रा? हिलना बेचारा. मतलब ऐसा है कि मैं लंच नहीं किया है क्योंकि स्टेज पे जब सारा काम निपट ना जाए ना तो अन्न उतरता नहीं गले से. वो ऐसी एंजाइटी रहती है कि क्या होगा, डकार ना आ जाए स्टेज पे. बट फाइनली इट हैज़ हैपेंड. और अभी खाते बिरयानी कुछ. बट एनीवे, बहुत ज़्यादा मज़ा आया एंड आई एम लुकिंग फॉरवर्ड टू द नेक्स्ट एपिसोड. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत खास पाहुणे कलाकार म्हणून सहभागी झालेले आहेत. अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून दर्जेदार आणि विविधांगी भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते संजय कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत धमाल करण्यासाठी तयार आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. अबे लालबागचा यार रहमान, माझ्या स्किटला का तुझी बोटं सुचतात का रे? कसं वाजवतो? 6 स्किटचे पैसे घेतो ना, कसं वाजव? मुलीचे आई बाबा तुम्ही आहात? अरे बापरे. नाही तुम्ही जात. वा कन्यादान कोण करणार आहे? अरे मीच करणार. मी बापूच आहे का ना. चालेल चला मग करा सुरुवात. तिकडे चला बाय. अच्छा आज तर बायकी चला लक्ष द्या इकडे. ओके रेडी. स्वस्ती श्री गणनायकम. तुला सांगितलं एवढे अंतराला कुठे 125 रुपये होत असतात का? रिक्षाचा धंदा म्हणल्यावर सुट्ट ठेवायला कळत नाही तुला? चलता मिळणार नाही पैसे. सांग मोरे. अरे थांबा रे थांबा. कोणा तुम्ही थांबा बोलणार रे? कोण तुम्ही म्हणजे संजय भट सुगावकर कुलकर्णी. सासूबाई काय चाललंय? कोण आहे ते? मी जन्मदाता हिचा. जन्मदाता बाप आहे. मी कन्यादान करणार हिचा. मग हे कोण आहेत? मी हिचा पालन करताय. पालन करताय? ओ सासूबाई,
हे तुम्ही मला आत्ता सांगता की चेतनाला 2 बाप आहे म्हणून? मी जन्मदाता आहे, माझा तो जन्मसिद्ध हक्क आहे. कन्यादान मीच करणार. कन्यादान मी करणार. तुम्ही करणार असाल तर मी हे लग्न होऊ देणार नाही. बस वाक्य ऐकलं का? मी हे लग्न होऊ देणार नाही. क्रिएटिव्हिटी बघितलं ना? त्या दिवशी मी जी वही लिहिली होती ना, ती मी पाठवली सोनीच्या हेड ऑफिसला जापानला. त्यांनी तिकडनं मेमो पाठवला, मोगोला पण पाठवला. मोगो मोठे गोस्वामी. आता ते माझं लग्न मोडू शकत नाही ना, मग काय करणार? ह्या माणसाला गेस्ट म्हणून पाठवलाय माझं लग्न मोडायला. आता मी ती कधी वही लिहिणार, कधी मेमो येणार, कधी हा पळून जाणार, तोपर्यंत हा लग्न मोडणार, पेमेंट घेऊन निघून जाणार. जाम आतल्या गाठीची माणसात कंटेनर. थांबा ना, सासूबाई माझं ऐका ना. हे होते कुठे इतकी वर्ष? काय माहिती कुठे होते इतके वर्ष ते. तुम्हाला सांगते जावई बापू, खूप जुनी गोष्ट आहे. चेतना लहान होती. एक दिवशी घराबाहेर शतपावली करायला गेले ते गेलेच, आलेच नाही परत. जाणार नाही तर काय करणार? किती कटकट, लाथा बुक्क्या आता पाहिलं ना तुम्ही. गेलो निघून मग शतपावली करायला. मग मी काय वेगळं खातो यांच्याकडनं? तुम्ही गेलो आणि मला लाता बुक्का खायला लागले ह्यांच्याकडनं. काय मी गेलो ना वैतागून. मी पण पळून गेलो होतो, पण माझी धाव कुंपणापर्यंत. माझी शतपावली तर म्हणू दे. सांग ना तुम्ही होता कुठे अगोदर सांगा. आपलं ते हे काय करता माय? तुम्ही दुबईला होतो काय? हो इथं होतो भांडुपला. वसाड्या भांडुपला एवढ्या जवळ होता. एक दिवस तरी यायचा होता का इकडे? एक दिवस? महिन्यातून 4-4 दिवस यायचो मी, आठवड्याला एकदा. काय सांगताय? मग कधी दूधवाला म्हणून, कधी भाजीवाला म्हणून, कधी रद्दीवाला म्हणून. आणि बाळा, हे फक्त तुझ्यासाठी एवढी सोंग घ्यायचो, कारण तुला पाहायसाठी येत होतो मी, तुला पाहायसाठी. एकदा तर सांगतो, मी भंगारवाला म्हणून सुद्धा आलो होतो. तुम्ही आठवते का ती आरोळी? लोखंडवाला, भंगारवाला, प्लास्टिकवाला, रद्दीवाला, बाटलीवाला. त्या तुम्ही होता? तर सगळं मरू दे. मला सांग, तू आज का आलायस तर सांग. म्हणजे हा काही प्रश्न झाला? जन्मदाता बाप आहे, जन्मसिद्ध अधिकार आहे. माझ्या लेकीचं, माझ्या जीवाच्या तुकड्याचं, माझ्या चेतूचं कन्यादान करण्यासाठी आलो आहे. एक विचार असाही आला होता, लांबूनच मांडवाकडे पाहावं, तिथूनच आशीर्वाद देऊन जावं. पण पाहिलं हे सगळं भारलेलं वातावरण, सजलेले वराडी, शहनाई वाजते. तुमचा पण अवतार आज जरा चांगला दिसला मला. नाही, आजच्या दिवस मला सूट आहे का नाही? बुक्क्यामधून डिस्काउंट आहे. हा, आणि ही सुद्धा साडीमध्ये आज जरा लोभस आणि मवाळ वाटली हो मला. लाजती का काय? लाजून ही लाजली की भीती वाटते हो मला. नाही पण साडीमध्ये छान दिसलीस. हा, मस्त मस्त दिसली एकदम. माझे ओरिजिनल बाबा आलेत ना, आता ते माझं कन्यादान करतील. नाही, कन्यादान मोरेच करतील. का? आत्ता जबाबदारी घ्यायला आलेस तू. लाता खायची वेळ होती तेव्हा तांगड्या आपटात निघून गेलास. तेव्हा हा माणूस होता फक्त लाता खायला. या माणसाने आयुष्यभर लाता खाल्ल्यात. काय आयुष्यभर खाल्ल्यात? माझी स्पेशालिटी आहे का नाही ती? आत्मसात केली. कुठला काय आत्मा? म्हणजे तुम्हाला सांगतो, ती लाता बुक्या घालायला लागली ना की मी जोरात विवू लायचो. मग तिला जास्त चिववी आहे. येतो मला मग अनुभव आहे का ना. मग मला कळलं आपण जास्त विवू लायचा नाही. मग ना ती मांगर घ्यायची आणि मला कमी मारायची. अरे मला का नाही सुचलं? कारण मला मारत असताना मी मोठमोठ्याने बोंबलायचो. ओरडा ऐकला की परत तिला चेव सुटायचा, पुन्हा मारायची. मारलं म्हणून मी ओरडायचो, ओरडलं म्हणून पुन्हा मारायची. चुकलं तुमचं. तुम्हाला सांगतो, ती मोठ्याने मारायला लागली, लाता बुका घालायला लागली की आपण बिहुलायचा नाही. तुमचा चाला ना. हो सासूबाई, थांबा जागे. थांबायचं. बाबा हे काय चाललंय? जरा बघा ना, काहीतरी बोला तुम्ही. बरोबर चाललंय त्यांचं. बरोबर बोलतायत ते. एकच वाक्य आहे. बरोबर चाललंय त्यांचं. बरोबर आहे त्यांचं. काहीतरी बोला. नाही रे, आत्ता उभं केलं, लगेच काय बोलू? चेतना, ते सगळं मरू दे. हे बघ, तुझे 2 बाबा आलेत ना, मला काही फरक पडत नाहीये, कळलं ना. मला चेतना बरोबर लग्न करायचं आहे. हे बघ, तुझे बाबा इतके वर्ष नव्हते ना, असं समजते आत्ता पण नाहीये. ह्यांना करतो तुझं कन्यादान.
काय झालं? जीवनू नको. अरे त्यांचा घरानाच तसा हा चेव येतो त्यांना. कसं बोलतो गौऱ्या तू? काय झालं? हा माझा जन्मदाता इतक्या वर्षांनी आला आणि यांना म्हणून दे म्हणतो असं कसं बोलतात गौऱ्या? सॉरी सॉरी चुकलं माझं. तुला काय करायचं ते तू ठरव, ठीक आहे? पण आपलं लग्न करूया आपण. चल ना यार, चल. हा ये. तू ठरव तुला काय करायचं. बरोबर. इथं मंडपात तमाशे नाही करायचे, घरी जाऊन मारायचं असतं. घरी गेल्यावर आपलाच असतो माणूस. आता मी बघ, माझी 2 लग्न झाली, पण मंडपात कधी तमाशे केले काय व? नाही, अजिबात नाही. खोटं नाही बघ. पण गौऱ्या मी कन्फ्युज आहे रे गौऱ्या. कशाबद्दल? एकीकडे जन्मदाता बाप, एकीकडे सांभाळणारा बाप. एकाला सिलेक्ट केलं तर दुसऱ्याला वाईट नाही वाटणार गौऱ्या. पण जन्म काय झालं तुला? अगं काय काय बाबा माझं कन्यादान करतील? बाबा काय बे? नाही बाबा, तुम्ही माझं कन्यादान करा बाबा. बाबा माझं कन्यादान करतील. बाबा तुम्ही माझं कन्यादान करा. तुम्ही करा, तुम्ही नाही नाही, मला विचार करायला वेळ हवाय बस. अगं पण किती वेळ हवाय? किमान 2 वर्ष तरी. चला येतो हा. आता 2 वर्ष तरी काही किमान काय व्हायचं नाही. जास्त ढिंडोरा पिटू नका. व मी पण केला हा. चला येते. अरे बाबा काहीतरी बोल. बरोबर आहे त्यांचं. बरोबर बोलले ते. निघला तू, जा इकडून जा. बघितली किती बेकार क्रिएटिव्हिटी आहे. रिहर्सलला फक्त 1.5 दिवस पाहिजे, पण विचार करायला 2 वर्ष पाहिजे. माझी दक्षिणा द्या ना. 2 मिनिटं थांबा तुम्ही. काय माणसं भरले त्या इकडं. एवढा मेमो आलाय तरी पण त्याला 2 वर्ष पाहिजेत. माझं झालंय का? तू जा बाबा, झालं तुझं. ओ बाबा तुझं काय आहे? दक्षिणा द्या, जाऊ दे. 1 मिनिट लक्षात ठेवा. आजपर्यंत मी वही पाठवली. 1 दिवस आहे ना, अख्खा कंटेनर जापानला पाठवतो का बघा. गौऱ्या तुझं लग्न मोडण्यासाठी आज पण मोगोंनी जाम भारी क्रिएटिव्हिटी वापरली. मस्त मजा आली. बघूया ही क्रिएटिव्हिटी आपल्या दर्दी हास्यरसिकांना किती भावली आहे. सई धमाल परफॉर्मन्स होता. गौऱ्या कंटेनर जपानला पाठवणारच काय? बर. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. माय बेस्ट विशेस आर विथ यू. वने आज तू नवरी मुलगी न होता सासू झाली होतीस, पण तू या मंचावर आलीस की तू धुमाकूळ घालतेस, जो तू आजही घातलास. मोरे मस्त मजा आली तुम्हाला बघून. संजय दादा परवाच तुला मी एका वेबसिरीजमध्ये बघितलं आणि आज योगायोग तुम्ही इथे आला आणि तुम्ही परफॉर्म केलं. 4 चांद लावले, इथे आला, त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. मजा आली तुम्हाला बघून. आणि तुम्ही अशा वेगळ्या ट्विस्टच्या स्वरूपात याल असं कधीच वाटलं नव्हतं. हा ट्विस्टही भन्नाट होता. चेतना तू खूप सुंदर दिसतेस. जेवढी सुंदर दिसतेस तेवढा सुंदर परफॉर्मन्स होता. मजा आली. तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? यार मैं हर परफॉर्मेंस में कुछ ना कुछ लेके जा रहा हूँ वापस. आई एम लर्निंग विथ एवरी परफॉर्मेंस. स्टेज प्रेजेंस कैसे होता है और किस तरह आपस में केमिस्ट्री होती है. आई मीन आई एम सो ग्लैड कि मैं इधर बैठा हूँ और मैं ये देख पा रहा हूँ. इट्स वंडरफुल. और चेतना का वो लाफ विनर था मेरे लिए. क्या बात. थँक्यू भुवन. संजय दादा आज तुम्हाला इथे परफॉर्म करून कसं वाटतंय दादा? खूपच मस्त वाटलं मला. थँक्यू टू सोनी, दोन्ही सचिन, जजेस. आणि बर्डन होतं कारण यांनी एवढ्या वर इतक्या उंचीला नेऊन ठेवलं. आय एम अ बिग फॅन ऑफ MSJ. अगदी म्हणजे सगळं जगही म्हणतो तसं मीही म्हणतो की लॉकडाऊनमध्ये जर सुसह्य कोणी केलं असेल तर हे MSJने केलेलं आहे. ते म्हणजे इम्युनिटी त्याने वाढवली आहे खरी तर. हो मला इथे येऊन खूपच छान वाटलं परफॉर्म करून. येस थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच आज आमचं इथे परफॉर्म केलं. थँक्यू गाईज. थँक्यू. कीप इट अप. आणि मंडळी याचबरोबर
आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आता आपली भेट होणार आहे उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका दर गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.